ओम नमो गुरुदेवा 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 नित्य घडो गुरुसेवा ओम नमो गुरुदेवा नित्य घडो गुरुसेवा गुरुसेवा नित्य घडो गुरुसेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं भोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं तात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
कैलास राणा शिवचंद्रमौळी भनींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती विशेषजाड्यपः आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येची करण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम नमः पार्वती वदे हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष निरंजन सद्गुरु स्वामी महाराज की बजरंग बलिगिरी निवृत्तिनाथ महाराज सर्वेश्वर भगवान रामेश्वर भगवान महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया की सब संतन की गंगा मैया भजन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति जय जनार्दन भक्तांची स्मृती जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति जय जनार्दन चैतन्य मूर्ति चैतन्य मूर्ति शिव स्वरूप श्री राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परम श्रद्धेय अनंत विभूषित श्री श्री योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या शुभ प्रेरणेनं मार्गदर्शनानं आपल्या या पुण्यनगरीमध्ये पवित्र अशा गामने मळा भगवान रामेश्वर महादेव मंदिर या प्रांगणात भव्य दिव्य भगवान शंकराचं स्वरूप व्यासपीठावर आपण उभं केलं. अतिशय मोठ्या उत्साहानं प्रेमानं भक्तिभावानं आपण भव्य मिरवणूक या ठिकाणी संपन्न केली. आता यानंतर सत्संग आणि महाप्रसाद आहे. आपला हा भगवान रामेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन आहे. गामनेमाळा कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ संस्थापक प्रशांत अण्णा गामने, श्रीराम मित्रमंडळ गामनेमाळा मखमलाबाद संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ दरोडे, त्यानंतर या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संयोजन गामनेमाळा मित्रमंडळ व श्रीराम मित्रमंडळ, मार्गदर्शन संजय
नाना गामणे, मोलाचं सहकार्य आपल्या सर्वांचे लाडके आमदार राहुल भाऊ ढिकले, नगरसेवक भाऊ प्रमोद बापू पालवे, नगरसेवक वाळू काकड, नगरसेवक रोहिणीताई पिंगळे आणि या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारी मंडळी प्रशांत अण्णा गामणे, शिवाजी आप्पा गामणे, गणेश भाऊ दरोडे, सचिन चित्रे, रुपे चौथे, गणेश जगताप, रामचंद्र घोडेस्वार, विनायक बोरशे, राजाराम राठोड, सर्व गामणेमळा रहिवासी व ग्रामस्थ मंडळी आणि विशेष अजून सहकार्य शंभू नारायण मित्र मंडळ, श्रीराम महिला मंडळ, गामणेमळा महिला मंडळ, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ, या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय स्थानिक सर्व आमच्या सर्व महिला मंडळ, भक्त मंडळ, भाविक भक्त, सर्व पंचक्रोशीतील आणि समस्त गामणेमळा ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते भाऊ, व्यासपीठावर आमचे वादक तबलजी दर्शनजी महाराज, आमचे सहगायक आमचे लक्ष्मणराव चव्हाण, श्री धर्मनाथ चव्हाण, अजूनही जनार्दन महाराज आहेत. या सर्व सहगायकांचं सर्वांचं, आपल्या सर्व भाविकांचं, भक्तांचं, महिला मंडळांचं, संपूर्ण गामणेमळा भगवान श्री रामेश्वर महादेव मंदिर सर्व भक्तजनांचं या ठिकाणी व्यासपीठावरून अतिशय मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. सर्वांना ओम नमो नारायण, जय जनार्दन, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय. सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. आवाज येतोय? शांत बसा, एवढी काही गर्दी नाही, लाखो भाविक असतात. आपल्याला 1 तास, तसं 7 ते 9 होतं, पण आपल्या मिरवणूक कार्यक्रमाला वेळ झालाय. जवळजवळ आता 8:30 वाजले. अजून 1 तास चालेल ना? आमचं काय नाही, मागं पुढं दटवलं पुढं. आपण सांगाल तिकून तोपर्यंत आम्ही कार्यक्रम करू. नाशिकमध्ये जवळजवळ हजारोच्या संख्येनं भक्त मंडळी येऊन आणि जागोजागी, गावोगावी, खेडोपाडी, कॉलनीत आपल्या नगरात मोठा कार्यक्रम होत असतो. आणि म्हणूनच या धर्तीवर आज फार मोठा पर्वकाळ. इकडे सर्वांनी लक्ष द्या देवा. वेळ जरी झाला तरी प्रवचन 1 तास असतं, एवढं ध्यानात ठेवा. संगीत प्रवचन आहे, आपल्याला संगीत पण, भजन बिन. आपल्याला काही खालून वाटलं की हे म्हणा, तुम्ही चिठ्ठी पाठवा, आम्ही ते म्हणू. बाबाजींचं भजन तुम्ही यूट्यूबला सर्वांना माहीतच आहे. आज आपल्या सर्वांच्या भाग्यानं ताई, अक्का, भाऊ, दादा, फार मोठा पर्वकाळ आहे. आपल्या भगवान शंकर रामेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन, म्हणजे 1 वर्ष झालं प्रथम वर्धापन दिन. आणि आज असा मोठा पर्वकाळ. आज रामेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन. आज सोमवार भगवान शंकराचा वार आहे. आणि विशेष या महाराष्ट्रातील थोर संतांमध्ये ज्ञानेश्वर माऊली पासून तर जगद्गुरु तुकोबरायपर्यंत या संत मांदियाळमध्ये देवा हो, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. या भागवत धर्माचा पाया माऊलीने रचला आणि असं सुंदर असं मंदिर उभारले, देवालय निर्माण केलं. त्यात नामतयाचा किंकर, त्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसारक संत नामदेव महाराज आहे. जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत,
आपल्या या संपूर्ण भागवत धर्म सर्व बांधवांना, सर्व जगाला जो आधार दिलाय, खांब दिला भागवत, त्या भागवत धर्माचा खांब जे झाले ते नाथ महाराज आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज, पैठण निवासी. पैठण हे असं क्षेत्र आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये, दक्षिण काशी म्हटलेलं आहे. संपूर्ण विद्वज्जन, काशीला न्याय निवाडा जसं होतं तसा पैठणला व्हायचा देव, आणि म्हणून माऊलीला शुद्धीपत्र पैठणलाच मिळालेलं आहे. असं पुण्यक्षेत्र, विद्वत्तेचं माहेरघर, सर्व विद्वज्जन, सर्व वेदोनारायण, सर्व ब्रह्मवृंद पैठण. आणि अशा पैठण निवासी शांती ब्रह्म संत नाथ महाराज, त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. आणि म्हणून आज त्यांची नाथषष्ठी आहे. किती भाग्यवानी आपण सर्व मंडळी द्यावं. असा योग साधला. माणसं म्हणतात आमच्या पुढे योगामध्ये योग असतो, पण त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. एकदा टाळ्या वाजवा द्यावा. आपण या योगाचा उपयोग करून घेतलेला आहे. आज फार मोठा योग आहे, आणि ते म्हणजे नाथषष्ठी. षष्ठी म्हणजे 6. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये 6 आणि योग आलेले. नाथांचे गुरु संत एकनाथ महाराजांचे गुरु, नाथषष्ठी म्हणून एक दिनविशेष म्हणून प्रास्ताविकमध्ये सांगतो. नंतर भजन सुरू करू, प्रवचन सुरू करूया. नाथांचे गुरु श्री गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी, त्यांचा जन्म षष्ठीला झालेला आहे. आणि संत एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींची जी भेट झाली ती षष्ठीलाच झाली. जनार्दन स्वामींचा अनुग्रह नाथ महाराजांना झाला तो षष्ठीलाच झाला. आणि जनार्दन स्वामींनी साक्षात भगवान दत्तात्रय, ब्रह्मा विष्णू महेश त्रयमूर्ती अवतार दत्तात्रय, त्यांचं सगुण दर्शन नाथ महाराजांना घडवलं, तेही आणि षष्ठीच्याच दिवशी झालं द्यावं. एकनाथी भागवत जो लिहून घेतला तो षष्ठीलाच. आणि देवा हो, अनेक असे योग नाथ महाराजांच्या. आणि शेवट नाथ महाराजांनी याच षष्ठीला सदैव गोदावरी गंगेमध्ये जलसमाधी घेतली. देवा हो, असे 6 म्हणजे षष्ठी. असा षष्ठीचा उत्सव देवा हो. आजही पैठणला लाखो लोक वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तन प्रवचन त्या गोदावरीच्या वाळवंटात पैठण गावामध्ये देवा हो उत्सव चालू आहे. हा उत्सव तुम्हाला सांगितलं ना, जनार्दन स्वामींचा जन्म महोत्सव असेल, त्यांचा अनुग्रहाचा दिवस असेल, त्यांचा दत्तात्रय दर्शनाचा दिवस असेल, हे सगळं षष्ठी म्हणून हा मोठा उत्सव त्या ठिकाणी दरवर्षी असतो. जशी पंढरपूरला यात्रा, आळंदीला यात्रा, तशी पैठणला आज उत्सव आहे. लाखो भाविक तिथं आहे. आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी साक्षात शिवस्वरूप जनार्दन स्वामी देव, ते जनार्दन स्वामी, तेच जनार्दन स्वामी देव. हे कशासाठी सांगायचं? जनार्दन स्वामी किल्लेदार होते, दौलताबाद किल्लेदार होते. आणि म्हणून त्या अवतारामध्ये फक्त नाथांचे गुरु म्हणूनच ओळख होती द्यावं. पण त्या जनार्दन स्वामींनी पुन्हा राष्ट्रसंत, निष्काम कर्मयोगी, महान तपस्वी जगद्गुरु जनार्दन स्वामी अवतार घेतला द्यावं. एकदा टाळ्या वाजवा द्यावं. हेच हरिहरांचं ऐक्य. जनार्दन स्वामी भस्म पण लावायचे आणि त्रिपुंडन लावायचे द्यावं. हरिहराचं ऐक्य म्हणजे जनार्दन स्वामी. तेच अगदी हुबेहूब आणि दर्शन जनार्दन स्वामींचं आपल्या या व्यासपीठावर आपल्याला होतोय. भगवान भोलेनाथ बसले निवांत मस्तपैकी, रामेश्वर भगवान. आणि रामेश्वराची प्राणप्रतिष्ठा झाली जावं. वैदिक ब्राह्मणांनी त्या बीजमंत्राने देव हो 1 वर्ष झालं प्राणप्रतिष्ठा झाली.
आमचे परम आदरणीय श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी बाबांच्या हातून झाली. देव हो, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. देव असा मोठा महोत्सव तुम्ही केला आणि आज वर्धापन दिन 1 वर्ष झाले. तोच आणि कार्यक्रम, सत्संग कार्यक्रम आणि महाप्रसाद या ठिकाणी आहे. आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलात. आपल्याला श्रवण करायचं आहे आणि फार मोठा असा योग आज आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालेला आहे. तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहोत. जनार्दन स्वामींच्या सन्निध आपण बसलेलो आहोत. आपल्याला 1 तास जनार्दन स्वामी म्हणजे काय, नाथषष्ठी म्हणजे काय देव, आणि भगवान रामेश्वराचा वर्धापन दिन, भगवान शंकर कसे आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, ते जगाला काय देतात. आपले आई वडील ते भगवान शंकर, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका सनेचे की. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगता येते हो, जिथं शंभू आहे भगवान रामेश्वर भगवान, तिथं पार्वती माता ही असणार. शंभू तेथे अंबिका म्हणजे पार्वती तिथं असणारच आहे. आणि म्हणून असा हा मोठा सोहळा, मोठा योग या पर्व काळावर आपल्याला सर्वांना प्राप्त झालेला आहे. आपण धन्य झालो आहोत, आपण कृतार्थ झालो आहोत. आज फार मोठं पुण्य घेऊन आपण या ठिकाणी बसलात. आपल्याला श्रवण करायचं आहे, भगवान रामेश्वराचा महिमा आपल्याला श्रवण करायचा आहे. आणि म्हणून या सेवेसाठी ज्ञानेश्वरी मधील म्हणजे श्रीमद भगवद्गीता, गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी हे ओवी घेऊया. 12 वाद्य आहे आणि पहिलीच ओवी, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षती. ज्ञानेश्वर माऊली, विश्व माऊली. 12 वाद्य आहे भक्ती योगो नाम. भगवंतानी असं म्हणतात, या युद्ध भूमीवर अर्जुनाला जी गीता सांगितली, फक्त 18 श्लोक सांगितले. महर्षी व्यासांनी, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे, महर्षी व्यासांनी त्याचे 18 अध्याय केले आणि 700 श्लोक केले. आणि माऊलीनं तर 9000 ओव्या, 9036 ओव्या केल्या. देवा हो. आणि म्हणून 12व्या अध्यायातली पहिली ओवी, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्ध नवरती आनंद वर्षती. 1 वर्ष झालं ना, वर्षती. या ठिकाणी वर्धापन दिन आहे. आनंदाचा वर्षव करणारे भगवान शंकर आहे का. जय जय ओ शुद्धे. माऊली भगवान शंकराचं म्हणजे साक्षात सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. त्यांचे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज, विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज. आणि म्हणून अशा गुरूंचं भगवान शंकराचा अवतार आहे. आणि म्हणून आज आपल्याला रामेश्वर भगवंताचाही आणि अवतार बघायचा आहे. रामेश्वर भगवंताचं रूप कसं आहे, भगवान शंकर कसे आहे. तर जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे. उदार म्हणून जगामध्ये भगवान शंकराची ख्याती आहे. आणि अनवरत आनंदे वर्षती, आणि आनंदाचा वर्षाव करणारे भगवान शिव. आणि म्हणून या ठिकाणी भगवान रामेश्वराची प्राणप्रतिष्ठा झाली. आपल्या सर्वांना पूजेसाठी खुलं करून दिलेले. ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होते देवा हो, त्या दिवसापासून आपल्याला पूजा अर्चन अभिषेक सगळं आणि करण्याला परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून असा हा भगवान शंकराचा महिमा माऊलीनं म्हणजे संतांनी गायलेला आहे, शिवाचा महिमा. आणि म्हणून साधा अर्थ आपल्या समोर सादर केला. बोल हरी बोल हरी 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 बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल.
बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद भगवान शंकर कशी आहे भगवान रामेश्वर अतिशय शुद्ध आहे आणि उदार आहे. जगामध्ये या त्रिभुवनात एवढं उदार म्हणजे देणार कोणी नाही भगवान शंकरासारखं. उदार प्रसिद्धी अनवरत या आनंद वर्षते आणि केव्हाही आनंद देतात म्हणून तेच स्वरूप जनार्दन स्वामीचं आहे. अशा या महापर्व काळावर आज देवा हो पैठणला देवा हो संत एकनाथ महाराज यांच्या घरी भगवंतानी 36 वर्ष काम केलं. किती? 1 वर्ष नाही, 36. श्रीखंडाच्या रूपानं, श्री विठ्ठलाच्या रूपानं, श्री केशव नाव या रूपानं 36 वर्ष देवा काय सांगायला. आणि म्हणून थोडस नाथषष्ठी बद्दल देवा इकडे लक्ष द्या. फार मोठा पर्व काळ आहे. कावडीने जागरी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी कावडीने जागरी चक्र पाणी वाहे. या घरी कावडीनं पाणी वाहिलं, चंदन उघडून दिलं नाथ महाराजांना. गंगेहून कावडीनं पाणी आणायचं. आजही तो राजन भरतो देव. युट्यूबला पहा, चालू आहे लाईव्ह. आज नाथषष्ठीला हजारो लोक ताई अक्का भाऊ दादा पाणी टाकतात त्या राजनामध्ये चरवी घेऊन. पण असा योग येतो का त्यावेळेस तो राजन भरतो. असं म्हणतात साक्षात भगवान पांडुरंग विठ्ठल ज्या वेळेस त्या राजनामध्ये झारी टाकतो त्याच वेळेस तो भरून जातो. टाळ्या वाजव. एका जणाला वाटलं म्हणे मी पाहिलंच, देवाला नाही पाहू शकत आपण, आहे का नाही. आपण काय एवढं तपश्चर्या करेल का, आपलं एवढं काय पुण्य आहे का, आहे का नाही. आणि म्हणून त्यांनी ठरवलं एक दिवस, आता तर कॅमेरे लावले आता तर अजून सोपं झालं. कोणत्या वेळेस काय कोण येईल बा. आणि मग एका जणांनी जेव्हा कॅमेरे नव्हते, आता कॅमेरा आली कॅमेरे नव्हते त्यावेळेसची गोष्ट आहे. एका जणाने तिकडंच रात्रभर, आता नाही का कोण टाकीत कोण केव्हा भरतो, त्याचीच बायको आली टाकलं लगेच भरलं. विनोद सोडा द्यावं. मग त्याला आश्चर्य वाटलं माझी बायको कशी होऊ शकत. अहो ते कोणाच्या रूपात आहे तुम्हाला ओळखूच येणार नाही. देव येतो ना ज्यावेळेस त्यावेळेस कोणालाही कळत नाही. देव नर्मदा परिक्रमाला जाता लोक कोणत्या रूपानं नर्मदा माई येते आणि दर्शन देते कळत सुद्धा नाही. देव सांगायचं तात्पर्य आतापर्यंत ज्यांना ज्यांना दर्शन दिलं देवाने कोणत्या रूपाने आला कळून नाही दिलं तुम्हाला कसं कळणार लगेच. सांगायचं तात्व आजही ते आणि राजन भरतो. फार मोठा पर्व काळ आहे. आणि म्हणून स्वतः भगवान अनंत कोटी चक्रजालक ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विश्वनियंता जगदीश जगदीश्वर जगन्नाथ भगवान पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा 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 पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे
संगे देव नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला आणि इकडं नाथा घरी नाचे माझा सका पांडुरंग. असा भगवान येतो बरं. हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला. संत संगे ब्रह्मानंद झाला रे, ब्रह्मानंद झाला रे. हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला. हरियाला आणि संतांच्या संगे ब्रह्मानंद झाला रे. नाथ महाराज वर्णन करतायत. येतो देव, देव येतो बर का. देव खातो, मंदिर झालंय. दररोज जर नैवेद्य तुम्ही देव दाखवत असेल रेग्युलर म्हणजे कायम, रेग्युलर अँड कॉन्स्टन्स, दररोज तुम्ही जर नैवेद्य दाखवत असेल प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देव 3 वर्षांनी साक्षात तुम्हाला त्या देवतेचं दर्शन होत राहत. बघा कर एवढं प्राणप्रतिष्ठेमध्ये सामर्थ्य राहत देव. संतांच्या हाताने जिथं प्राणप्रतिष्ठा होते ते शिवालय प्रमाणे महत्व येतं. ताई अक्का पूजा करायला किती महत्व आहे. हा येतो देव. कोण कहते भगवान आते नाही, आहे का नाही. संत नामदेव महाराज सारखा आपण खाऊ आलतो का. हा नामदेव महाराज पाहिजे खाणार खाऊ घालणार. कोण मत येत नाही. द्रौपदी जायचे आहे का नाही. हम बुलाते नाही. द्रौपदी सारखं ताई अक्का, द्रौपदी सारखं हे हरी, हे हरी, हे हरी, हे हरी, हे हरी, हे हरी. मज संकट पडले भारी. बोलवलं आला का नाही. आला. देवा हो, देव येतो, खातो, बसतो. फक्त आपण तसं राहिलं पाहिजे, केलं पाहिजे देवा. आणि म्हणून जय जय हो शुद्ध, शुद्ध आहे ते, उदार आहे, देणारे आहे. आणि म्हणून असं नाथाजवळ देव हो, संताजवळ का आला देव. या सुखा कारणे देव वेडा, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संतास जनी गालिला, वैकुंठ सोडून संतास जनी गालिला. संता घरी राहिला, देव भक्ता घरी राहिला, देव संता घरी राहिला, देव भक्ता घरी राहिला. देव संता घरी, देव भक्ता घरी, देव संता घरी, देव भक्ता घरी. देव संता घरी राहिला. या सुखा कारणे देव भेदावला. वैकुंठ सोडून संतास जनी गालिला, वैकुंठ सोडून संतास जनी गालिला, वैकुंठ सोडून संतास जनी गालिला. एका जन
एकनाथ महाराज एका जनार्दनी. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामी मध्ये कसे एक झाले, संत देवामध्ये कसे एक होतात आणि आपण अनेक होतात. है की नहीं? हम दो हमारे अनेक एक झालं पाहिजे. आपुलात देव एक करून घ्यावा. संतांचं ब्रीद आहे, वचन आहे, तेने विने जीवा सुख नव्हे. आपण एक झाल्याशिवाय सुख नाही आहे. आणि म्हणून संत देवा संग एक झाले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव वेगळे नसतात, एकच असतात. आणि म्हणून जी गीता सांगितली ती एकट्या अर्जुनाला सांगितली, पण आता अख्ख्या विश्वाला सांगायची आहे. तो भगवान शंकर कसा शुद्ध आहे, कसा उदार आहे, कसा आनंदाचा वर्षाव करणार आहे. आणि म्हणून अवतार पांडुरंग ज्ञाने नाव ठेवली त्याने माऊलीचा अवतार घेतला. आणि म्हणून संत एक झाले, म्हणून एका जनार्दनी कालदेव एका जनार्दनी पार नाही सुद्धा. एका जनार्दनी पार नाही जनार्दनी पार नाही सुद्धा. एका जनार्दनी पार नाही सुखा. एका जनार्दनी पार नाही सुखा. म्हणून या देव भुलले देखा. म्हणून या देव भुलले देखा. या सुखा कारणे देव वेढावला. या सुखा कारणे देव वेढावला. वैकुंठ सोडून संतासुनी राहिला. वैकुंठ सोडून संतासुनी वैकुंठ सोडून संतासुनी राहिला. देव संता संग राहिला. आणि म्हणून नाथश्रेष्ठी म्हणून नाथांचा अभंग. इकडे लक्ष द्या. भगवान रामेश्वर देवा हो, आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैनीय महाकाल ओंकारम ममलेश्वरम केदारम हिमवत् पृष्ठे डांकिन्याम भीमशंकरम वाराणस्यं च विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे बद्रीनाथं चित्ता भूमो नागेशं नरुकावने सेतुवन्धे च रामेशं हृष्टजं च शिवालय. असं 12 ज्योतिर्लिंग आहे आपल्या भारतामध्ये. इकडे लक्ष द्या. आणि आपण एवढे भाग्यवान आहे. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे. भगवान त्र्यंबकराज, टाळ्या वाजवा. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वैसुरी. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी जुळजुळ गंगा वारिसिरी. त्र्यंबकराज, त्यानंतर भीमाशंकर, औंढा-नागनाथ, परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर 5 ज्योतिर्लिंग आहे. बाकीच्या राष्ट्रामध्ये 1 किंवा 2 असेल किंवा 1 असेल, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणून महाराष्ट्र आहे. बाकीचे राष्ट्र आहे पण आपला महाराष्ट्र आहे. का? ही संतांची भूमी, महान म्हणून महाराष्ट्र. आणि 5 ज्योतिर्लिंग. इकडे लक्ष द्या. भगवान रामेश्वराचा आपल्याला महिमा पाहायचा आहे, भजन पाहायचं आहे. तर रामेश्वर हे शेवटचं ज्योतिर्लिंग. सेतुवन्धे च रामेशम, शेवटचं म्हणजे घृष्णेश्वर आहे.
पण त्या अगोदरच 11वं रामेश्वर सेतू बांधण्याचे, जिथं भगवान श्रीरामाने सेतू बांधला आहे की नाही, तिथून सेतू बांधलाय. राजा रावणाला मारायचंय, 14 विद्या 64 कला निपुण आहे, विद्वान आहे, ब्राह्मण आहे. देवा हो, गुण आसुरी होते. आई काय कशा राक्षसीन होती आणि म्हणून गुण राक्षसच होते. इकडे लक्ष द्या, त्या रावणाला मारायचंय, सीता पळून गेलेली आहे आपल्या पंचवटीमधून. इकडे लक्ष द्या राव, आपलं नाशिक किती भगवान श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणूनच माता सीतेला नेलं. देवा हो, त्याला मारायचंय आणि म्हणून भगवान शंकरांनी सांगितलं, जो करील परकन्या हरण त्याशी दंडावे रघुनंदन, जो करील सुरापान त्याशी दंडावे रघुनंदन. जो खातात पितात त्यांना मारलंच पाहिजे. जे परकन्या हरण करतात, परस्त्रीला माता मानत नाही, त्यांना दंड दिलाच पाहिजे, भगवान श्रीरामाला सांगतात भगवान शंकर. आणि म्हणून भगवान शंकराच्या आज्ञेनं, कारण तो भगवान शंकराचा भक्त होता रावण, त्याला मारायचं सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून साक्षात भगवान श्रीरामाने त्या ठिकाणी सेतुबंधेच रामेशम, साक्षात भगवान श्रीरामाने स्वतःच्या हातानं स्थापन केलं भगवान रामेश्वराचं लिंग, वाळूचं. देव हनुमंतरायाने आणलं, आत्मलिंग आणलं. हनुमंतेश्वरा खेटूनच आहे. कोण कोण रामेश्वरला गेलं? वा, समुद्राच्या काठी आहे भगवान रामेश्वराचं मंदिर. एवढं मोठं आहे, इकडे लक्ष द्या, 22 बिघे आणि 4 मोठ्या कमानी, गोपूर म्हणतात त्याला, आपल्याकडे कमानी म्हणतात, ती गोपूर आहे. या कमानीने गेलं परत त्या कमानीत येऊ शकत नाही, एवढं मोठं आहे. चोड राजाने बांधलेले द्यावं, हा काय मंदिर असेल ते. आणि अशा मंदिरामध्ये 21 कुंड गोड पाण्याचे गेले, जरूर जा द्यावं. 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा जरूर करा द्यावं. जनार्दन स्वामी 2दा केली आणि त्या योगाने जनार्दन स्वामी संघ यात्राचा योग आला. परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा संघ यात्रेचा योग आला द्यावं. रामेश्वरम समुद्रकाठी आहे आणि तिथं गोड पाण्याचे 21 झरे आहे. ते आंघोळ करतात, गोड पाणी तीर्थ घेऊन येतात द्यावं. अशा ठिकाणी भगवान रामेश्वरा स्वतः श्रीरामाने स्थापन केलं रामेश्वर, आणि तेच नाव आपण ठेवलं भगवान रामेश्वर भगवान की जय. 1 वर्ष झालं आहे का नाही. भगवान रामेश्वर श्रीरामाने बांधलं, म्हणून राम ज्याचा ईश्वर ते रामेश्वर आणि ईश्वराचा राम ते रामेश्वर, अशी व्याख्या केलेली आहे. म्हणून भगवान रामेश्वर, इकडे लक्ष द्या, 12 राशीपैकी देवा हो, प्रत्येक ज्योतिर्लिंग वेगवेगळ्या राशीचं आहे. आणि म्हणून रामेश्वर हे धाम पण आहे. आता पहिल्याच प्रवचनाला नाही सांगणार, दुसऱ्या प्रवचनाला कोणत्या राशीचं कोणतं धाम आहे रामेश्वर ते सांगणार आहे. आज फक्त आपल्या हे 12 ज्योतिर्लिंगापैकी भगवान रामेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे 12 राशीपैकी कोणत्या राशीचं आहे तर मेष राशीचं आहे. ज्यांची मेष राशी आहे त्यांचं हे ज्योतिर्लिंग देव. जरूर आपण भगवान रामेश्वरला गेलं पाहिजे द्यावं. काय नाही, रेल्वेने जाता येतं, विमानाने जाता येतं, पण विमानाने जाताना आता थोडं जपून ऐक नाही, गावातले लोक सगळ्यांच्या याच्यात नाही द्यावं, जरूर जा द्यावं. आणि म्हणून भगवान श्रीरामेश्वर हे धाम पण आहे आणि ज्योतिर्लिंग पण आहे देव. तुम्ही विचार करा. आणि तेच नाव आपण आपल्या या
गामने मळ्यामध्ये इथे देव आपल्या सर्व भक्तजनांनी रामेश्वराचं या ठिकाणी स्थापन केलं. रामेश्वर रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. 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 नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. असं भगवान श्री रामेश्वर या ठिकाणी स्थापन झाले. आपल्या सर्वांना सकळाशी येथे आहे अधिकार. पूजेचा अधिकार श्री यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. याती कोणत्या जातीचे असो, याती भलते नारी नर. नारी असो नर असो म्हणजे पुरुष असो स्त्रिया असो, आहे का नाही, सगळ्यांनी या आणि भगवान शंकराची पूजा करायचा सगळ्यांना अधिकार दिला. ताई अक्का मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकराला अभिषेक करायचा, जलाभिषेक. देवा हो, आपल्याला अनेक संकट आहे. कोण या ठिकाणून संकटातून कोणी वाचलेलं आहे का नाही? लय संकट, लय दुःखी लोक जगामध्ये. आम्ही तर जनार्दन स्वामींच्या जीवन चरित्रामध्ये सांगतो द्याव, दुःखी लोक हो जगात किती, सुखी करते हो त्यांना युमती. दुःखी लोक हो जगात किती, सुखी करते हो त्यांना विभूती. अशी बाबांची महान शक्ती जो बाळा जगो. अशी बाबांची महान शक्ती जो बाळा जो जोरी जो. देवा हो, दुःखी लोक जगात किती, अनेक दुःख आहे आपल्याला, अनेक संकट आहे. घरातून निघालेला माणूस परत घरी येईलच याची शाश्वती नाही आज. आणि म्हणून आपण भगवान शंकराची पूजा केलीच पाहिजे. पांडुरंगाची पूजा करा, रामाची करा, कृष्णाची करा, जे जे देवी असेल, गणपती बाप्पा असेल, भगवती असेल, पण देवाची पूजा करा. देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या दररोज. ताई अक्का आपल्या घरासमोर तुळशी वृंदावन लावून तिथं सकाळ संध्याकाळ दिवा लावा आणि प्रदक्षिणा घाला. ज्या घरात आरती त्या घराची कीर्ती, ज्या घरात पूजा त्या घराची मजा म्हणजे आनंद. ज्या घरात दान आहे त्या घराला मान आहे. असं खूप दिलंय, सकाळपर्यंत सांगत बसेल. समजतंय ना? नाही तांदळ दळीत कुत्रपीठ खात. काय काय वर्णन करू. जसं एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये गेल्यानंतर काय काय पदार्थ खाऊ, आहे की नाही, असं होतं की नाही. गरीबाच्या घरात काय खाऊ असं होऊन जातं. काय काय ठिकाणी काय सांगू असं होऊन जातं. आणि या ठिकाणी काय काय सांगू असं होऊन गेलंय मला. एवढा महिमा आहे आपल्या या भूमीचा. गामने माळा देवा, भाग्यवाने आपण भगवान रामेश्वराची प्राणप्रतिष्ठा केली. आता आपल्याला 1 वर्ष झालंय पूजा करायची आहे, अभिषेक करायचा, जलाभिषेक, दुधाचा अभिषेक, साखरेचा, पंचामृत, दूध, दही, तूप, आहे का नाही, हे सगळं गाईपासून दूध, दही, तूप, आहे का नाही, आणि साखर आणि मध. कशा कशानं अभिषेक केल्यानंतर काय काय प्राप्त होतं आज नाही सांगा. वेळ झालाय, मिरवणूक जास्त लांबवली तुम्ही.
सव्वा वाजले, काही नाही चालू देऊ. हा आमचं काही नाही, मागं पुढं दटवलं पडत, पण वेळ नको व्हायला. आणि म्हणून खूप वेळ झालेला आहे. थोडक्यात सांगणार आहे. असा अभिषेक केल्यानंतर आपलं काही संकट असेल, आपल्याला यश मिळत नसेल, आपल्याला आपले काही कामं होत नसेल, आपलं काही दुर्धर रोग असेल, पीडा असेल, शारीरिक पीडा असेल द्या हो, त्यासाठी आपण जर पूजा केली भगवान शंकराची तर त्याचा परिहार होतो, म्हणजे कमी होतं द्या हो. आणि म्हणून पूजा करायला फार महत्व आहे भगवान शंकराची. जनार्दन स्वामी सांगायचे द्या हो, भगवान शंकराची पूजा करणं हाच धर्म. कारण भगवान शंकर सगळ्याचा बाप आहे आणि पार्वती माता ही आई आहे. आणि म्हणून संपूर्ण जग म्हणजे पिंड आहे, येतं लक्षात. आणि त्यावर जे लिंग आहे ते भगवान शिव आहे देवा. अख्खं त्या पिंडीमध्ये मायला आणि उरलं जे ते ज्योतीप्रमाणे, म्हणून ज्योतिर्लिंग. आणि म्हणून रामेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. पिंडीचा जो आकार आहे ते खाली पार्वती आणि ते लिंग जे ते शिव आहे देव. म्हणून अशा पार्वती मातेचं आणि शिवाचं पूजन आहे. तर बरेच जणांनी सांगितलं इथे तर कार्तिक स्वामी असतात आहे का, इकडं पाणी टाका, इकडून गणपती बाप्पा असतात, त्यांचा परिवारच आहे. आता पार्वती शंकर असल्यानंतर गणपती बाप्पा येणारच आहे का नाही. जय गणेश हो, जय गणेश देवा. माता जकी पार्वती पिता महादेवा, माता जकी पार्वती पिता महादेवा, माता जकी पार्वती पिता महादेवा. ज्यांची माता आहे का नाही, माता जकी पार्वती पिता महादेवा. म्हणून आपल्या सगळ्यांचे पिता भगवान शंकर आहे, रामेश्वर भगवान. आणि म्हणून प्रत्येक जीवानं पूजा केलीच पाहिजे. एक लोटा जल आहे का, आपण सब समस्या आहात आहे का. पण आम्ही सांगत राहतो पूजा करत असताना देवा हो, भगवान शिव म्हणजे कल्याण करणारे, सगळ्याचं कल्याण करणारे. जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धी. ते आपल्याला काय देणार नाही देव, असा हा भगवान शंकर भोळा. आमची पार्वती माता म्हणते, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा. स्मशानवासी देव दिगंबर, स्मशानवासी देव दिगंबर, भूते केली गोळा ग, भूते केली गोळा ग, बाई केली गोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा 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 ग. माझा जो शंकर आहे ना लई भोळा, कोणाला जे पाहिजे ते देऊन. पार्वती दिली तर रावणाने मागितली पार्वती पाहिजे घेऊन जाय, पण नारायणाने सांगितलं भोलेनाथ तुम्ही ते भांग धतुरिक भोजन करते म्हणून तुम्हाला ध्यान नाही राहत. अहो तुमची स्वतःची पार्वती तुम्ही देऊन टाकली. आणि मग नारायणाने कला केली. रावणाला सांगितलं भाऊ भगवान शंकर आहे ना ते भांग धतुरिक भोजन त्याच्यात आहे निमग्न राहत्या, त्यांना काय त्यांनी सांगितलं घेऊन जा. ती खरी पार्वती नाही, मग खरी पार्वती त्यांच्या आसनाखाली आयडिया केली आहे की नाही. देवा हो देव देतो, पण कर्म आपल्याला कर्म आपण म्हणतो कर्म मिळतं ते नाही दिली. खरी पार्वती नाही जाऊन, नाही तर पार्वती देऊन टाकली ना. असा हा भगवान शंकर. बाई माझा शंकर नाही भोळा, बाई सांगतात असा भगवान शंकर भोळा काय देईल सांगता येणार नाही देव. मेरा भोला है भंडारी
सवारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे भोलेनाथ रे. ऐक भंडार भरलेलं आहे भगवान शंकराचं द्या. नंदीवर बसले भगवान शंकर कसे जय जय हो शुद्ध फार शुद्ध देव. त्यांना अशुद्ध काही चालत नाही हे सांगत होतो की पूजा करत असताना एक लोटा जल बरोबर भगवान शंकराला ओम भवाय जलमूर्ती नमा. भगवान शंकराच्या पिंडीवर जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढं भगवान शंकराला आवडतं आणि आपली काय मनोकामना असेल ते पूर्ण होते बरोबर आहे. पण भगवान शंकराची पूजा करत असताना आपल्या मनात कुठलाही छल कपट नको बर का कोणाबद्दल. एक लोटा जल बरोबर है कि नहीं सब समझ सका लेकिन मन में हो छल तो कैसा मिलेगा फल. नोट किया जाए राहील का ध्यानात राहील का. मन में हो छल तो कैसा मिलेगा फल. तुम्ही किती पाणी वा मग काय भेटणार नाही. तुम्हाला पाहिजे असेल कुछ पाने के लिए कोणा नाही करना पड़ता है. शंकर महाराज भोळा यांच्या गळ्यात रुंडमाळा. शंकर महाराज भोळा यांच्या गळ्यात रुंडमाळा. पूजा करा भगवान शंकर भोळा आहे जय जय औषधी उदार प्रसिद्धी. आपल्याला जे पाहिजे ते देणार आहे. नाथ महाराज म्हणतात आज नाथ शेट्टी आहे ना संत एकनाथ महाराज म्हणतात त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर. भोळा राजा शिवशंकर. भोळा राजा शिवशंकर. दया चित्ती दया वासना. दया चित्ती दया वासना. त्याची पुरवी त्याची क्षणा. त्याची पुरावी त्याची क्षणा. भोळा राजा शिवशंकर. भोळा राजा शिवशंकर. शंकर 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 शंकर. असा हा भगवान शंकर भोळा जे पाहिजे ती देतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. तू भोळा आहे म्हणून काही मागायचं का. हा शहरामधला विनोद सांगतो तुम्हाला द्यावं. आंघोळ नाही पांघोळ नाही काही नाही 10 वाजता उठायचं रात्री 2 वाजेपर्यंत टीव्ही मोबाईल हे ते पाहत बसायचं आणि मग देवाकडे मागायचं. असंच रामेश्वर भगवान सारखं मंदिर राहतं. लगेच देवाकडे जायचं. देवा मला पाव देवा मला पाव देवा मला पाव. विनोद आहे. त्यांचा पप्या गेला. मग आता पप्पा गेले म्हणून पप्या गेला. त्यांनी पाहिलं माझा बाप जर पाव मागतोय आहे का नाही आपण बटर मागायला काय हरकत आहे. आता पाव आणि बटर काही वेगळं आहे का आहे का नाही. पण हे बाप लोक गेली बिन आंघोळीची देईन का देऊ. देवा मला पाव देवा मला पाव आणि हा म्हणतो देवा मला बटर. देवा हो त्या पिंडीमधून आवाज आला कशाचं बटर आणि कशाचं पाव या असे चले जाव. नाही देणार. हुडकून देईन आणि म्हणून शुद्ध अंतकरणानं इकडे लक्ष द्या. जय जय हो शुद्ध मनानं. शुद्ध मनाने जर गेले मस्त अभिषेक केला भक्ती केली पूजा केली आणि पिंडी जवळ देवाला चटका बसन अशा ज्योती लावू नका. आमच्या शर्वाईश्वर जवळ एकदम देवाला चटका बसन काय करतं पिंडीवर दिवा लावतात. तुमच्या अंगावर ठाव बरं हा कसा चटका बसत पाहतो. अहो अगरबत्तीचा चटका बसला किती जाड माणूस होता असं होऊन जातं की नाही. असं नका करू. लांब ठेवा दिवे. देवाला चटका बसला नाही पाहिजे. हळद कुंकू एवढं वाहतात का पिंड खराब करून टाकतात. असं नका करू. पूजा करतात त्यात आता केमिकल आलेलं आहे देवाला. म्हणून भगवान शंकराला चंदन नावाला जटायु होती होती चंदनाची कपाळ माला पीत होत
चंदन घेऊन जा, चंदन लावा किंवा भस्म लावा, मस्त आरती ओढून बाजूला ठेवा. अभिषेक केला तुम्ही दह्याचा दुधाचा किंवा ऐका नाही, परत शुद्ध जला म्हणजे चांगल्या पाण्याने मस्त धुवून चुवून मस्त पैकी स्वच्छ करून मस्त चंदन लावा, मस्त भस्म लावा, मस्ती आरती करा. हरि ओम हर 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 महादेव, जय शिव ओंकारा, शिव हर भज ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, भोले भोले श्याम महादेव, अर्धांगी गौरा. हरि ओम हर 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 महादेव. अशी मस्त पैकी आरती करा ना, नाहीतर तो भगवान शंकर नंदीवर बसलेले ना, वृषभारूढा परिभूषणा, दशभुज पंचानना, विभूतिमाळा जटा सुंदर गजकर अमृतधरा. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा, त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवादिशेखरा. भस्म लावा, विभूतिमाळा जटा सुंदर गजचरमांबर धरा. हो ताया का आपल्या घरामध्ये लक्ष्मी काय नांदली पाहिजे, कायम आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, कुठलं संकट नाही आलं पाहिजे. भगवान शंकराच्या पूजेला जाताना एक नारळ घेऊन जा, कारण नारळ हे श्रीफळ हे गणपती बाप्पा आहे. ज्यावेळेस गणेशाचं भगवान शंकराने त्रिशूळाने मुंडकं उडवलं ना, डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये जाऊन पडला आणि त्याचं नारळ झालं, म्हणजे श्रीफळ झालं. आणि म्हणून काही इच्छा आपल्याला पाहिजे तर द्या हो, भगवान शंकर भोळा जय जय हो शुद्ध उदार प्रसिद्धी देणार आहे. आणि म्हणून एक श्रीफळ आणि एक रुद्राक्ष, पहिलं पाणी घालायचं पिंडीला आणि मस्त स्वच्छ धुवून घेतल्यानंतर विभूती चंदन लावल्यानंतर नारळ तिकडे ठेवायचं. त्यानंतर एक रुद्राक्ष, पहिलं पाणी घातल्यानंतर रुद्राक्ष पिंडीवर ठेवायचा, त्याला बी अभिषेक करायचा, मस्त पुसून घ्यायचा. नारळ आणि तो रुद्राक्ष मस्तपैकी पिंडीवर ठेवून द्यायचा, मस्त पूजा वगैरे करायची द्या हो. असं तुम्ही दर सोमवारी केलं, दर गुरुवारी केलं द्या हो. आणि ते येताना प्रसाद म्हणून तो रुद्राक्ष आणि नारळ आपल्या तिजोरीमध्ये लाल फडक्यामध्ये बांधून ठेवायचं. करून पहा देवा, किती सोपा उपाय. माझं असं होतं, पैसा लागत नाही, हे होत नाही ते होत नाही, बस दाढी खाली दिवस इकडं खाली डोकं खाली देवा हो. पूजा अर्चा करा ना, आहे का नाही? काय सांगितलंय, लावून या निज भजनी सकळ ही पूर्वीशी मनतावना, संतती संपत्ती देशी अंती चुकविशी यमयातना. संतती पाहिजे, कोणाला मुलगा होत नसेल मुलगा सुद्धा होतो, मुलगा पाहिजे. संतती संपत्ती देशी अंती चुकविशी यमयातना. हो, आपली यमयातना सुद्धा सुखवतात ते. असं भगवान शंकर जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्ध हे भगवान शंकराची ख्याती. आणि म्हणून असं साधे साधे उपाय द्या हो, दर गुरुवारी द्या हो. कोणाला हातपाय दुखात्यान, हे दुखात्यान, ते दुखात्यान, खूप लोक सांगतात काय काय खूप त्रास आहे. कमराच्या खाली ज्यांना ज्यांना त्रास आहे, आम्ही मागच्या प्रवचनात सांगितलं का दर गुरुवारी 1 किलो डाळ घेऊन यायची, हरभऱ्याची डाळ. आणि एवढं सांगितल्यानंतर मग बाबा काय करायचं त्याचं, मला खायची. चांगलं ऐकून घ्यायचं नाही, काही नाही. 1 किलो डाळ, हरभऱ्याची डाळ घेऊन यायची आणि दर गुरुवारी भगवान गणेशाला पिंडीला निवेद खाता. आपलं दुखत असेल, पाय दुखत असेल, कंबर दुखत असेल, चमका निघत असेल, आहे का, दर गुरुवारी भगवान गणेशाला थोडीशी अशी नाही का एवढी
डाळ गणपती बाप्पाजवळ ठेवायची गुरुवारी बरं का, राहीन का ध्यानात. दर गुरुवारी म्हणजे एकदा 1 किलो आणून ठेवायची तेव्हा सत्य, दर गुरुवारी आणून ठेवायची आणि म्हणजे एकदाच आणायची दर गुरुवारी गणपती बाप्पाला बरं का, जिथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथं थोडीशी नेऊन ठेवायची. आणि इकडं भगवान शंकराला नारळ व्हायचं, नारळ फोडायचं नाही भगवान शंकराला. भगवान शंकराच्या मंदिरात पिंडीवर नारळ व्हायचं. किती महत्व आहे द्यावं. खूप वेळ संपलाय आपला द्यावं सांगतात, तर मी सकाळपर्यंत सांगत तुम्हाला काही नाही. पण आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. शिव या शब्दाचा अर्थच आहे कल्याण. इकडं प्रसाद घेऊन या. कल्याण म्हणून आपल्या सर्वांचं कल्याणासाठी द्यावं. जगाच्या कल्याण संतांची विभूती, जगाच्या कल्याण संतांची विभूती. जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती, जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती. मूर्ती हो मूर्ती मौनगिरी मुनीची, मूर्ती हो मूर्ती मौनगिरी मुनीची. बघता मुख मला वाटे श्याम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झालं 1-2 मिनिटात आपला वेळ संपलेला आहे. सगळ्यांना प्रसाद घ्यायचा आहे द्या हो. खूप असं भगवान शंकराचा महिमा आहे. आणि म्हणून 12 ज्योतिर्लिंगापैकी रामेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे, धाम आहे. आणि तेच रामेश्वराचं मंदिर आपण या ठिकाणी आपल्या गावणी मळात स्थापन केले देव हो. दररोज आता पूजा करायची आहे, आरती करायची आहे. ताई अक्का जेवढा वेळ आपल्याला मिळेल तेवढा आपण पूजा केली पाहिजे, आरती केली पाहिजे. देवाला त्रास होईल असं नका करू. धूप दीप नैवेद्य द्यावं. मंदिर बांधणं सोपं असतं द्यावं, पण त्याची पूजा अर्चा करणं फार अवघड असतं. आणि म्हणून ती व्यवस्था, जसं कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमाचं नियोजन आणि त्याचं संयोजन असं गोड आमच्या गणेश भाऊने या सर्व मंडळींनी, जेव्हा श्रीराम मित्र मंडळ असेल, गामने मळा मित्रमंडळ असेल, या सगळ्या मंडळीने द्यावं. ताई अक्का भाऊ दादा तुम्ही किती सुंदर असं केलं, पण त्याला वेळ लागतो. आता वेळ संपलेला आहे, जास्त वेळ नाही आपल्याला. आणि म्हणून ध्यानात ठेवायचं जास्तीत जास्त वेळ आपल्याला सत्संगाला मिळाला पाहिजे. कारण एवढं मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आल्यानंतर त्या पद्धतीनं आपण करायला पाहिजे. म्हणून थोडक्यात अशा पद्धतीनं भगवान शंकराची पूजा करायची आहे. ती शुद्ध आहे. आपलं मन सुद्धा शुद्ध ठेवायचं आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला, दूर नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. ज्यांचा भाव शुद्ध झाला दूर नाही देव. आणि म्हणून भाव तेथे देव ही संतांची वाणी. ताई अक्का भाऊदादा आपण सर्वांच्या अंतःकरणात मस्त भाव ठेवा. आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये भगवान शंकराची जो पूजा करील, इकडे लक्ष द्या, जो पांडुरंगाच्या मध्ये देवाची पूजा करील तोच राहील. बाकीच सीताराम फार अवघड आहे. आता इथून पुढलं 2026 भयानक आहे. आपण तुम्ही युट्यूबला ऐकत असाल, पण ऐकून तिला सोडून द्या, नाही तर डोक्यात घेतलं तर येडं होऊन जाऊ आपण. आणि तेच पाहत बसवलं, अरे भाऊ असं आहे तसं आहे. पण आपल्याला पूजा करायची ना, आपल्याजवळ देव आहे ना. देवाची पूजा केल्यानंतर कुठलं संकट नाहीये. जनार्दन स्वामी सांगायचे, शिवभक्त डरो मत. शिवभक्तांनी घाबरायचं कारण नाही. ताई अक्का भाऊ दादा हात जोडून विनंती, लागून या पाया, विनवितो तुम्हाला. भगवान शंकराची पूजा आपल्या घरातील एक माणसाने दररोज करायलाच पाहिजे. तसं सगळ्या घरांनी करायला पाहिजे, पण नाही जमलं तर निदान
एक माणसाने किंवा ना एक ताईने किंवा ना पूजा केलीच पाहिजे, म्हणजे आपल्या घराचं संरक्षण आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन, आणि इकडे लक्ष द्या हो, असा जो भव्य दिव्य कार्यक्रम ठेवला, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवा हो सर्वांना अन्नदान होतं. आता या ठिकाणी प्रसाद आला नाही. लेने को हरि नाम है, देने को अन्नदान, करने को लीनता है, डूबने को अभिमान. सिया राम हो अभिमान. काही आपल्याला या जगामधून घ्यायचं असेल तर हरिनाम घ्या, देवाचं नाव घ्या, शिवनाम घ्या. शिव ध्येय ध्येय ध्यान मिट जाय वांधा. शिवाचं नाव घेतल्यानंतर सगळे वांदे म्हणजे सगळं मिटून जातात. एवढं महत्व आहे शिवाचं. शिव म्हणजे कल्याण. आणि म्हणून काही घ्यायचं तर देवाचं नाव घ्या, आणि काही द्यायचं असेल तर अन्नदान. दानम एकम कलियुगे. या कलियुगामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे. म्हणून आपल्या घरातून दररोज एक माणूस जेवला गेला पाहिजे. एक माणसाचं ताई अक्का जास्त करा. आता फार अवघड आहे 2026. इथून पुढं 32 पर्यंत सांगितलंय. आणि म्हणून थोडं का होईना आपल्या घासातील घास दुसऱ्याला द्या हो. अन्नदानानं समोरचा जीव संतुष्ट होतो द्यावं. म्हणून थोडं का होईना आपण अन्नदान केलं पाहिजे. फार काही आपल्याला नाही दिलं त्यांनी दान, हातावर साखर तर देऊ शकतो आपण, नाही 10 रुपये दिले तर 1 रुपया ते देऊ शकतो द्यावं. आणि म्हणून पैसे देण्यापेक्षा सर्वभूती द्यावे अन्न. आपल्या संतांनी सांगितलं कोणाच्या मुखातून अन्नदान करा. ताई अक्का आपल्या घरासमोर गाय आली, गायला भाकर द्या, मुंग्याला साखर टाका. कसं चांगलं होत नाही पाहू. पक्ष्यांना दाणे द्या, माशांना गव्हाचं पीठ. खूप असं फार आपलं काही काम होत नाही, संकट आहे द्या हो. गव्हाचं पीठ मळून जिथं जिथं मासे आहे तिथे तिथे टाका द्यावं. द्या, सर्वभूती द्यावे अन्न. सर्वभूत प्राण्याला आपण ते दिलं पाहिजे द्यावं. हे साधे साधे उपाय द्यावं. हे करत नाही आम्ही. माझं असं झालं, माझं तसं झालं, माझ्या वेळेवर हप्ते जात नाही, आणि पैशाला पैसा लागत नाही. बैठ डोकं पण जोडीत आहे की नाही. हात जोडून विनंती आहे. खूप वेळ झाला, आपल्या सर्वांची क्षमा मागतो. प्रसाद आलेला आहे की नाही. प्रसाद घ्यायचा आहे. आम्ही काही नाही वागायचे रात्रभर आम्ही म्हणू शकतो आहे की नाही. हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा भगवान शंकराला बेलाचं पान, बेलपत्रिका, तांदूळ दोन्ही आणा बरोबर. एक तांदूळ वाचा ओम नमः शिवाय. ताई अक्का ध्यानात राहील का. तांदूळ नेल्यानंतर एक तांदूळ पिंडीवर व्हायचा, असं ठेवायचा ओम नमः शिवाय. एक बिलोपत्र त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पण. एक बेलाचं पान व्हायलं तर 3 जन्माचं पाप जातं द्या हो. भगवान शंकराचं सगळं 3 आहे. 3 डोळे, त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी. बेलाचं पान 3 आहे का नाही. सगळं सगळं 3 आहे. आणि म्हणून द्यावं असं भगवान शंकराचा महिमा आहे. जय जय हो सिद्धी उदार प्रश्न आनंदाचा वर्षाव करणारे असा भगवान शंकर आहे. खूप महिमा आहे, एवढं सांगायला वेळ नाही आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती, मस्त भगवान शंकराची पूजा करा, देवाची पूजा करा, अन्नदान करा. जेवढं आपल्याकडून अन्नदान होईल आता तेवढं पुण्य आपल्याला मिळणार आहे. जेवढं आपल्याला दुसऱ्याला मदत करू. एखादा रोगी आहे, आजारी आहे, रोग्यांमध्ये औषधाला पैसे द्यावं, काहीतरी करा द्यावं. दररोज 1 रुपया आपण घरामध्ये आपण पैसे आले ना आपल्याकडं तर 1 रुपये म्हणा, 10 रुपये म्हणा, 5 रुपये म्हणा, 50 रुपये म्हणा, 1000 रुपये म्हणा, बाजूला ठेवा द्यावं. आणि जिथं जिथं अन्नदान आहे
जिथे जिथं अखंड हरिनाम सप्ताह आहे, जिथे जिथं यज्ञ आहे, जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, एवढंच काय, पण जिथं जिथं भगवान शंकराचं मंदिराचं काम चालू आहे तिथं तिथं आपण जर दिलं तर ते काही 10 पटीनं आपल्याला परत येणार आहे. आम्ही म्हणत राहतो, चेंडू आपण फेकला ना भिंतीवर, जेवढ्या जोराने फेकू तेवढ्या जोराने आपल्याकडे येणार आहे. आणि म्हणून आपण ते देऊ ना, ते आपल्याला येणार. बँकेत आपण पैसे टाकतो कमी होण्यासाठी का जास्त होण्यासाठी? काय उत्तर आहे? जास्त होण्यासाठी ना. असं आपण दुसऱ्याला दिलं ना देवाहो, आपल्याला परत तेवढं येणार आहे देवा. पण हे समजत नाही बऱ्याच मंडळीला. आणि म्हणून आपण सर्व दानशूर मंडळी मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. वेळ झाल्याबद्दल आपण सगळ्यांची क्षमा मागतो या ठिकाणी देवा. खूप हे सांगण्यासाठी, पण थोडक्यात शॉर्ट बट स्वीट आहे का नाही, का आपल्या हातून असं दान व्हावं, असं कार्य व्हावं, म्हणजे समाजाला तारक होईल असं द्यावं, मारक होणार नाही द्यावं. आणि म्हणून आपल्या हातून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राम आहे. तसं आपल्या मंदिराचं नाव काय आहे? रामेश्वर. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी राम, वाक्य संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये मी सगळ्यांच्या हृदयामध्ये ईश्वरी सर्वभूताना तैसा हृदय एक हरी आत्मा जीव शिव सम. राम सर्वाघटी राम, देहादेही एक किंवा सर्वाघटी राम, भावशुद्ध या हो सगळ्यांच्या अंतःकरणात राम बसलेला आहे. आणि म्हणून रामेश्वर, रामाचा ईश्वर जो आहे, शेवट एक राम पूजे सदाशिव. काही अक्का हे राम आणि शिव, रामेश्वर, ईश्वर म्हणजे शंकर आणि राम म्हणजे भगवान श्रीराम, दोन्ही एकच आहेत. राम पूजे सदाशिव, दोन्ही देव येथे पायी कयाचा तुझा नाही. श्रीराम भजन करी महादेव, श्रीराम मेरा भजन करी महादेव. इकडे लक्ष द्यावं. नाथ शेट्टी आहे, त्या संत एकनाथ महाराजांनी देवा हो काशीहून कावड निघालेली, रामेश्वरला कावड घेऊन चालले. असं उन्हाचे दिवस आहे. एक गाढव तळपळत होतं देवा, पाणी पाणी करत होतं. नाथ महाराजांनी साक्षात त्या गाढवाला आपलं ते आणलेली कावड त्या गाढवाला पाणी पाजलं. देवा हो, कुठे शोधशी रामेश्वरानी, कुठे शोधशी काशी. इकडे तिकडे जाऊन उपयोग नाही. तुम्हाला कळला पाहिजे ना, हृदयातील तो हृदयेश्वर तैसा हृदयामध्ये राम. ते तळफळू राहिले ना, हे तुम्ही पाहू राहिले. असं आपल्या समोर कोणी तळफळू राहिलं, पाणी द्या द्यावं. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांना शेट्टी द्यायची द्यावं. किती उपकार त्या संतांचे. त्या गाढवाला पाणी पाजलं. काही म्हणे हा काय त्यांनी गाढवाला पाणी पाजलं. आता या गाढवाला कधी कळणार? सांगायचं तात्पर्य, त्या गाढवामध्ये सुद्धा आणि देव असतो हे संतांनी आपल्याला दाखवलं. हे म्हणायचंय तसा हृदयामध्ये राहील. अशा पद्धतीनं शुद्ध भाव देवाला आवडतो. देव रामेश्वरला जायची गरज नाही देव. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी आता कुठं रामेश्वर आहे की नाही, सेतुबंदीचं रामेश्वर, आपलं शेवटचं टोक भारताचं, तिथं रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे. आपल्या या गामनेमाळामध्ये सगळ्यांना फुलं द्या हो. कोणी या देवाची पूजा करा, मस्त पूजा करा. तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणून हात जोडून विनंती, पूजा करा, मस्त आरती करा. हा, आणि वर्षातून का होईना जेव्हा जेव्हा उत्सव असेल, जसं महाशिवरात्र, श्रावण पूर्ण महिना भगवान शंकराचा जसं जसा उत्सव असेल, अशा अशा उत्सवाच्या वेळेस आपण आणि असा कार्यक्रम केला पाहिजे. एक भजन म्हणायचं.
भगवान शंकराला बेलाचं पान आवडतं. जाता जाता एक बेलाचं पान आहे का नाही वर्धापान दिनानिमित्त वाहूया भजनाच्या रूपानं आहे का. हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम सदा हर हर शंकर साम सदा शिव हर हर शंकर साम ओ सदा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची भगवान शंकराला आवड बेलाची आहे. विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरती बेल शोभे दुर्वा. विठ्ठलाला तुळशी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या बेल पुष्पावरती शंकराची बेल पुष्पावरती वरती शंकराची पिंडी कपाळी भस्म शोभे छान कपाळी भस्म शोभे छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय शिवजी की जय जय पार्वती पति शिवजी की जय जय पार्वती पती शिवजी की जय जय रसा भगवान शंकर किती आवडी बेलाची किती आवडी बेलाची किती आवडी आवडी बेलाची किती बेलाची आवडी किती बेलाची आवडी दिवस सुखेपर्यंत भजन आहे. काही नाही एखाद्या वेळेस पूर्ण भजनाचा कार्यक्रम ठेवा सांगायचा वेळ झाला मध्ये आपल्या सर्वांची या ठिकाणी आभार अभिनंदन सर्वांना वंदन. जय रामेश्वर भगवान जय ओम नमो नारायण जय जनार्दन सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. जय जनार्दन जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय रामेश्वर भगवान की जय सर्वांनी हात जोडा. प्रसादावर महामंत्र होत आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां प्राणापान समायुक्त रजामरणं कृतं अहम करकरं यज्ञास्पदः मम मंत्रो मैवाच्यमहमग्निः ब्रह्मार्पण ब्रह्म हवि ब्रह्माग्नो ब्रह्मलोकं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्मा अन्नं ब्रह्म ब्रह्म स्वादिंचे गुह्यवर्म श्री शुद्ध कर्म व्रता ब्रह्मवाळ अन्नं ब्रह्म रसो विष्णु भोक्तादि ओमेश्वराय तीर्थमुक्तं दृष्टिदोषनवाद यद्य शिष्टासन संतो मुच्यन्ते सर्वकिलविषय यद्य शिष्टामृत भुजयन्ति ब्रह्मसनात् प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां निरशोयाय प्रसन्न चेतसो बुद्धि परिवर्तिषति अन्यनि गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोष विनाशाय हनुमन्तं स्मरामि शिवार्पण कृष्णार्पण सत्परमार्पण ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंगबली की जय विघ्ननाथ महाराज की जय रामेश्वर भगवान की जय. व्यासपीठावर आलेली मान्यवर मंडळी तर सर्वांना माईक चालू करता येतं. हॅलो हॅलो हॅलो. रामेश्वर महादेव मंदिर प्रथम वर्धापन दिनाच्या या सोहळ्यास उत्साह असलेल्या सर्व नागरिकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. प्रमोद पालू अरुआप्पा काकर चित्राताई तांदळे यांचे आगमन झालेले आहे. मी बाबांना विनंती संजय नाना गामने यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या परिसरातील नगर चौकांचे या ठिकाणी स्वागत करूया.
की ते आपल्या सेवेसाठी तत्पर असतात, असे तीनही नगरसेवक आपल्या वार्डाचे, आपल्या प्रभागाचे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे स्वागत आपण बाबाजींच्या हस्ते करतो आहे.